नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण या ठिकाणी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी जी मुलं बसलेली आहेत 5वी ची त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। आज आपण दशांश अपूर्णांक आणि त्यांच्यावरील मूलभूत क्रिया हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत। त्यामधील स्वाध्याय 4.2 या ठिकाणी आपण पूर्ण सोडवून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, तर बघा आता पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे। पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता इथं बघा, पहिली संख्या बघितली तर 0.0003, नंतरची आहे 0.0003, नंतर आहे आपले 0.003 आणि त्यानंतर आहे 0.03, म्हणजेच डी हा पर्याय या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे। ठीक आहे, आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे। आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? उतरत्या क्रमाने आहेत म्हणजे सर्वात मोठी, त्याच्यानंतर छोटी, त्याच्यापेक्षा छोटी, असं करत करत शेवटची काय असणार आहे, सर्वात छोटी संख्या या ठिकाणी असणार आहे। आता पहिला क्रम बघितला तर इथं बघा 12.075 दिलेला आहे। इथं काय दिलेलं आहे, 12.705 दिलेला आहे, म्हणजे हा क्रम तर चुकीचा आहे, कारण या ठिकाणी 7 आहे, इथं काय आहे 0.7 आहे, त्यामुळे हा पर्याय नसणारच आहे। इथं बघा, आता इथं तर पुढे सगळीकडेच 12 दिलेला आहे दशांश चिन्हाच्या पुढे, त्यामुळे पुढच्या संख्या फक्त आपल्याला बघायच्या आहेत। पण या ठिकाणी थोडंसं वेगळं असतं, इथं बघा 750 आहे, इथं 705 आहे आणि इथं काय दिलेलं आहे 0.75, म्हणजे 7.5 दिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे। अजून एक पर्याय तुम्हाला बघायचा असेल तर बघू शकता, या ठिकाणी बघा 750, इथं बघा 0.75 आहे आणि इथं 705 दिलेले आहे, म्हणजे या संख्या इकडे तिकडे झालेल्या आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी बरोबर पर्याय आहे। तिसरं गणित काय दिलेलं आहे बघा, जर 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6 असेल तर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, 27810 म्हणजे 27,810 भागिले 1.35 याची किंमत काय असणार आहे। आता या ठिकाणी बघितलं तर दशांश चिन्ह जर संख्यांचा विचार केला तर इथं बघा 278 म्हणजे 27,810 भागिले 135 केलं तर उत्तर किती मिळणार आहे आपलं, तर 206 मिळणार आहे, बरोबर आहे। तर इथं सुद्धा बघा 27,810 भागिले 135 ने भाग घालवला तर उत्तर किती मिळणार आहे आपलं, 206च मिळणार आहे। ठीक आहे, पण आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे, पण दशांश चिन्ह देताना इथं बघा भागाकारात इथं काय आहेत आपल्या, तर 1 2 0 आहेत। ज्यावेळेला भागाकारात 2 0 असतात त्यावेळेला उत्तराला आपण काय करायच्या, 2 0 वाढवून द्यायच्या, म्हणजेच आपलं उत्तर काय येतं, बरोबर येतं। ठीक आहे, किंवा काय करू शकता बघा, 27,810 ही पहिली मेथड आहे आणि आता आपण दुसरी पद्धत या ठिकाणी बघतोय। ठीक आहे, भागाकारात किती होते, 1.035 होते, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 1 2 आहे, त्यामुळे इथं काय केले 100, इथं सुद्धा काय केले 100। आता बघा 135 नी ह्या संख्येला जर भाग घालवला, किंवा त्याआधी आपण काय करूया, 27,810 गुणिले 100 भागिले काय असणार आहे बघा, 1.35 गुणिले 100 होते, म्हणजे फक्त इथं काय असणार आहे आपले 135 येणार आहे, बरोबर आहे। आता 135 ने या संख्येला भाग घालवला तर उत्तर आपल्याला दिलेलंच आहे, किती दिलेलं आहे, 206 दिलेलं आहे, बरोबर आहे, आणि गुणिले 100 म्हणजेच या ठिकाणी आपलं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे बघा, 206 आणि पुढे या 2 शून्य असणार आहेत, कारण 206 1 206 आणि या पुढच्या 2 शून्य आपण ठिकाणी लिहिणार आहे। ठीक आहे, कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता। म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे बघा, तर 20,600 हे काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे। ठीक आहे, चौथा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा, 4.239 ला 0.9 ने भागाकार दिल्यास हाती येते, म्हणजे उत्तर किती येते हे आपल्याला काढायचं आहे। आता समजा जर तुम्हाला असं दशांश चिन्हाला भाग घालवता येत नसेल तर यासाठी तुम्ही काय करू शकता बघा, साधे नंबर आधी लिहून घ्या आणि डायरेक्ट भाग घालवून घ्या, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळेल। 9 चौक 36, किती राहिले बघा, इथं 6 राहिले, बरोबर आहे।
9 सत्ते 63 आणि 9 एके 9 झाले. म्हणजे याचं उत्तर काय आलं आपले 471 हे उत्तर आलेलं आहे. आणि मी तुम्हाला म्हणलं त्या पद्धतीने काय करायचं, वरचे दशांश नंतर संख्या किती आहेत आपल्या 3 आहेत, बरोबर आहे. खालच्या दशांश संख्या किती आहेत 1 आहे. म्हणजेच काय करायचं -1 म्हणजेच उत्तर किती आलं आपलं 2 आलं. म्हणून दशांश चिन्ह देताना काय करायचं या ठिकाणी 1 2 म्हणून दशांश चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे 4.71 हे काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे तर 0.8 म्हणजे 0.8 गुणिले 0.04 असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. 8 चौक किती होतात आपले 32 होतात. आता दशांश चिन्ह देताना आपल्याला काय करायचंय बघा तर पाठीमागून जे संख्या आहेत त्या मोजायच्या. इथे किती आहेत 2 आहेत, इथे किती आहेत 1 आहे. भागाकारात आपण वजाबाकी करतो, गुणाकारात आपण काय करायचं ह्या तिन्ही संख्या किती आहेत एकूण संख्या 1 2 3 संख्या आहेत. म्हणजे दशांश चिन्ह देताना आपण काय करणार 1 2 तिसरी संख्या नाहीये म्हणून इथे 0 लिहिले आणि मग दशांश चिन्ह आणि मग परत एक 0 लिहायचं असतं. म्हणजे 0.032 ही संख्या असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे बरोबर आहे. ठीक आहे. दोन संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता दुपटीने जास्त आहे, पण अशा वेळेला दुपटीने जास्त आहे असं विचारलं तर तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते. या ठिकाणी काय करायचं 392 भागिले 2 करायचं. ठीक आहे. 2 नी भाग घालवला तर बे के बे किती राहिले 1 राहिले, 92 18 परत 1 राहिले, बरोबर आहे. आणि बेसख 12. आता 1 2 म्हणजे दशांश चिन्ह कुठे येणार आहे या ठिकाणी येणार आहे. आता वर्गांचा विचार केला तर कोणती संख्या आहे ज्यांचा गुणाकार केला तर आपल्याला किती मिळणार आहे बघा तर 1.4 गुणिले 1.4 बरोबर आहे. म्हणजे 14चा वर्ग हा काय असतो 196 असतो, बरोबर आहे. म्हणून आपण काय घेतले दशांश चिन्हानंतर एक संख्या, दशांश चिन्हानंतर एक संख्या. ठीक आहे. मग 14चा वर्ग केला तर आपल्याला किती मिळणार आहे 1.96 मिळणार आहे. पण आपल्याला गुणाकार किती पाहिजे तर 3.92 इतका पाहिजे. म्हणजे ही जी संख्या आहे त्याच्यात दुप्पट. म्हणजेच काय आले 1.4 गुणिले 2 केले बेचोक 8 आणि बे के बे म्हणजे 2.8 हे काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे. आहे का पर्यायामध्ये तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. आता 7वं गणित आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर 2 दशमान संख्यांचा गुणाकार 14.837 आहे तर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती असं विचारलेलं आहे. तर अशा वेळेला आपण काय करायचं 14.837 आणि एक संख्या दिली असेल गुणाकाराची दुसरी काढायची असेल तर पहिल्या संख्येने दुसऱ्या म्हणजे दिलेल्या उत्तराला काय करायचं भाग घालवायचा, बरोबर आहे. इथं आपण एक काम करू शकतो. काय केले आपण गुणिले 1 2 आहे म्हणून 1 2 1 2 केले. का केले तर दशांश चिन्हातलं का तर छेदातलं जे दशांश चिन्ह आहे ते काय होईल निघून जाईल. म्हणजेच काय झाले बघा इथं 1 2 असल्यामुळे वरती काय झाले 14 83 आणि दशांश चिन्ह 7 आले. कारण 1 2 संख्या या ठिकाणी सरकलेल्या आहेत कारण 100 नी गुणाकार केलेला आहे. म्हणजे 2 शून्यांनी गुणल्यामुळे ह्या दोन संख्या तिकडे गेल्या आणि दशांश चिन्ह 7 तसेच लिहिले. ठीक आहे. आणि भागाकारात काय केलं इथं 2 संख्या होत्या आणि इथं 2 शून्य म्हणजे इथं फक्त काय राहिले आपले 401 राहिले. ठीक आहे. आता भाग घालवायचा. आता एक काम करू मोठ्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, बरोबर आहे. तर आपण काय करूया ह्या उत्तरात इथं बघा 3.7 आहे इथं 37 आहे म्हणून आपण काय केले जर भागाकाराची संख्या आहे त्याला काय केले गुणिले 37 केले. म्हणजे आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळून जाईल. इथं आले 7 0 7 चोक 28 0 दिले 3 1 3 0 3 चोक 12 बेरीज केली 7 आले इथं 3 आले 8 आले 4 आले 1 आले, बरोबर आहे. तर इथं संख्या काय आली बघा 14,837. इथं पण काय आहे बघा 14,837. ठीक आहे. म्हणजे या संख्येने आपण ज्या वेळेला याला भागू तर उत्तर किती असणार आहे 37 असणार आहे, बरोबर आहे. पण आता दशांश चिन्ह देताना काय करणार आहे एक संख्या दशांश चिन्हानंतर एक संख्या म्हणजे उत्तराला सुद्धा काय असणार आहे 3.07 हे उत्तर असणार आहे. म्हणजे 3.7 किंवा 30.07 हे काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने 8वं गणित आहे जर 12,276 भागिले 1.55 बरोबर 7,920 तर 1227.6 भागिले 7,920 असेल तर उत्तर काय असणार आहे हे तुम्ही मला उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे. एक हिंट देते इथली संख्या फक्त काय केलेली आहे
बदललेली आहे. म्हणजे ही संख्या इकडे घ्यायची, ही संख्या इकडे घ्यायची आणि उत्तर त्याच रेंजमध्ये येणार आहे. पण उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला 8वा प्रश्न नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करा. आपण पुढचा स्वाध्याय सोडवण्याच्या आधी हे गणित सोडवून देऊ आणि मग पुढच्या स्वाध्यायाला सुरुवात करू. ठीक आहे. आता बघूया 9वा प्रश्न. जेव्हा 48.480 ला 8 ने भागावे तेव्हा येणारा भागाकार असेल. आता 8 न भागितलं, 8 संग 48. ठीक आहे. 4 ला भाग जातो का? नाही, म्हणून इथं 0 घेतले. परत एकदा 8 संग 48 आणि इथला 0. ठीक आहे. आता उत्तर येताना काय येईल बघा आपलं, तर 1 2 3 आहे म्हणून 1 2 3 म्हणजे दशांश चिन्ह काय असणार आहे? या ठिकाणी येणार आहे. म्हणजे 6.060 म्हणजे पहिला क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर असणार आहे. या ठिकाणी आपला हा स्वाध्याय 4.2 संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. धन्यवाद.